नीटच्या पेपर फुटीत नाव आलेल्या मनीषा हवालदारवरून रोज नवनवे खुलासे होत आहेत। मनीषा हवालदारनं स्वतःच्या फोनसोबतच पतीच्या मोबाईलचा वापर करून मनीषा मांढरेला प्रश्नमालिका पाठवल्या होत्या। यावरूनच सीबीआयनं कसून चौकशी केली असता हवालदारच्या मोबाईलमधून चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे। आता हवालदारच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काय आढळून आलं, त्या नव्या नावामुळे तपासाची दिशा बदलली आहे का? हवालदारला तो गॉड वाचवणार की अडचणीत आणणार? याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयने केलेल्या तपासानंतर धक्कादायक खुलासे होत आहेत। एनटीएच्या पॅनलवरील फिजिक्सच्या तज्ज्ञ मनीषा हवालदारच्या कबुलीनंतर अनेक बाबी नव्यानं समोर येत आहेत। पेपर फुटीच्या तपासात हवालदारचा हाच मोबाईल मोठी भूमिका बजावतोय। हवालदारने पेपर फुटीसाठी पतीच्या मोबाईलचाही वापर केल्याचा सीबीआयला संशय होता। अखेर स्वतःचा आणि पतीच्या सुद्धा मोबाईलचा वापर करून नीट परीक्षेतील प्रश्न खास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचं हवालदारने मान्य केलं। पतीच्या फोनवरूनच मनीषा मांढरेलाही हवालदारने प्रश्नसंच पाठवले होते, पण तपासादरम्यान मोबाईलमध्ये एक नाव आढळलं आणि तपासाला आता वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने एक नंबर सेव्ह आहे। या गॉड सोबतच डॉक्टर उषा या नावांनी सेव्ह असलेल्या क्रमांकासोबत झालेला संवाद सीबीआयला संशयास्पद असल्याचं आढळून आलं। याशिवाय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नीट पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवणे आणि पैशांची देवाणघेवाण करण्याची कामं तेजस शहाच्या माध्यमातून केली जात होती असंही उघड झालंय। तपास यंत्रणांच्या हाती पुरावे लागू नये म्हणून मनीषा हवालदारने हर एक प्रयत्न केला। केवळ लेखी पुरावेच नव्हे तर डिजिटल पुरावे नष्ट केले, नोट्स जाळून टाकल्या आणि चॅट्सही डिलीट केले, पण सीबीआयच्या पथकाने हवालदारला जाळ्यात अडकवलंच। तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सीबीआयनं सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आणि आता ही नवनवी माहिती पुढे येते। एनटीएच्या पॅनलवरील केमिस्ट्रीच्या तज्ज्ञ डॉक्टर सुजाता काळेच्या सांगण्यावरून फिजिक्सचे प्रश्न स्मरणशक्तीच्या आधारे भाषांतरित करून विद्यार्थ्याला दिले। सहआरोपी मनीषा मांढरेच्या विनंतीवरून हेच प्रश्न व्हॉट्सअपवरही पाठवण्यात आले। त्यासाठी पतीच्या मोबाईलचा आणि स्वतःच्या मोबाईलचाही वापर केला। शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील अधिकृत संगणकावरून या प्रश्नांचे फोटो प्रिंट करून दिले अशी कबुली मनीषा हवालदारने सीबीआय समोर दिली होती। आता या पेपर फुटीच्या प्रकरणात डॉक्टर उषा आणि गॉड या दोन नावांची एंट्री झाली आहे। त्यामुळे सीबीआयचा तपास पुढचे काही दिवस या दोन नावांभोवतीच फिरताना दिसेल। दुसरीकडे मनीषा हवालदारने आर्थिक मोबदल्यासाठी मनीषा मांढरेशी संगनमत करून काही विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवले होते। या बदल्यात तिनं मोठी रक्कम स्वीकारल्याची कबुली दिली आहे। सीबीआयला हवालदारच्या घरातून 1,01,930 रुपयांची रोकड मिळाली होती। बँक स्टेटमेंट तपासून आणि ताब्यात घेतलेला मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क मधून आणखी काही पुरावे हाती लागतात का, यासाठी सीबीआयच्या पथकाचा प्रयत्न असेल। त्यामुळे डॉक्टर सुजाता काळे, डॉक्टर उषा आणि त्या गॉडसह आणखी कोण कोण सीबीआयच्या रडारवर येणार याकडे लक्ष असेल। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। मनीषा हवालदारच्या मोबाईलमधील गॉड नावाने सेव्ह असलेली व्यक्ती कोण असेल? सीबीआय समोरचं आव्हान आता दिवसेंदिवस वाढत चाललंय का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।